नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे पवारांनी टोचले कान. पवारांनी कोणाचे कान टोचले? गेले जवळजवळ 2 आठवडे राहुल गांधी खूप बेताल बोलत आहेत आणि देशाच्या अतिशय गंभीर अशा सुरक्षा प्रश्नाविषयी ते बेताल बडबड करत आहेत. आणि ही आजची गोष्ट नाही आहे मित्रांनो. हे साधारण जवळजवळ 2 वर्षापासून हा पोरखेळ चालू आहे आणि आपल्याकडच्या माध्यमांना, संपादक, पत्रकारांना आणि अनेक बुद्धिजीवींनाही त्याची अक्कल नाही असं म्हणायची आता पाळी आली. याचं कारण हा विषय जून 2018 सुरू झाला. जून 2018 राफेल हा विषय राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने काढला होता आणि राफेल खरेदीमध्ये फार मोठा घोटाळा झालाय असा आरोप राहुल गांधींनी केला होता. हळूहळू तो इतर विरोधी पक्षांनी पिकअप केला, मीडियाने त्याचा इश्यू केला, चौकीदार चोर आहे म्हणण्यापर्यंत गेलं. पुढे तर याचा तपशील जाहीर करा म्हणून सांगण्यात आलं. कुठल्याही 2 देशांमध्ये शस्त्रास्त्र खरेदीचा जो करार होतो त्याच्यात गोपनीयता राखली जाते अशी अटच असते आणि हे यापूर्वीच्या प्रत्येक काँग्रेसी संरक्षण मंत्र्याने सुद्धा सांगून झालेलं आहे. आणि त्यावेळेला सुद्धा सुरुवातीला शरद पवारांनी असा विषय अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यावर जबाबदारीने बोलावं असं वक्तव्य केलं होतं आणि राहुल गांधी यांचे कान टोचले होते. आज सुद्धा लडाखच्या निमित्ताने भारताची जमीन बळकावली आहे, चीनने बळकावली आहे, मोदी सरकारने आपली जमीन चीनला देऊन टाकली. हा इतका बेतालपणा राहुल गांधींनी चालवलेला आहे आणि बोलायचं स्वातंत्र्य आहे म्हणून अनेक वाहिन्या, माध्यम आणि संपादक तो विषय रेटून पुढे नेत आहेत. कुठेतरी गांभीर्य असलं पाहिजे आणि हे समजून घ्यायला, यातला हा खोळेपणा आहे हे समजून घ्यायला फार मोठी कुशाग्र बुद्धी किंवा चिकित्सक बुद्धी असायचं कारण नाही. साधी तर्कसंगती असेल तरीही राहुल गांधी बेताल बोलतात हे समजू शकतं. एक साधं उदाहरण तुम्हाला देईन की ग्लोबल टाइम्स नावाचं चीन सरकारचं आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे इंग्रजीतलं. त्याने देखील लडाखमध्ये काय झालं याचं त्यांना पाहिजे तसा तपशील दिलाय आणि भारताचंच नाक फुटलं, रक्त आलं वगैरे वगैरे लिहिताना त्याच्या शेवटी त्यांनी कबूल केलंय की चिनी सैनिक मरण पावले. त्याचा तपशील आत्ता चिनी लाल सेना देत नसेल तरीही योग्य वेळी त्याची माहिती दिली जाईल. आत्ता ती माहिती गोपनीय राखणं आवश्यक आहे. म्हणजे चिनी सेनेने आपले किती सैनिक मेले, किती जखमी झाली, का जखमी झाले याचा तपशील सुद्धा लपवून ठेवलाय आणि तो भारत सरकारने आपल्या बाबतीत सगळा दिलेला आहे. तुमच्या डोळ्यासमोर तर जे कोण शहीद झाले किंवा हुतात्मा झाले सैनिक, त्यांचे मृतदेह आहेत, त्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी उरकण्यात आलाय, त्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. पण चीन त्यांच्या बाजूच्या सैनिकांची माहिती लपवत आहे आणि आमचे राहुल गांधी हे मात्र सगळा तपशील लपवला जातो म्हणतात. कोण लपवतंय? लपवाछपवी चीन करतंय आणि जी काय तिथली घटना आहे त्या संबंधी वारंवार सरकार आणि लष्कराकडून खुलासे दिले गेले तरीही तो खोटेपणा रेटून बोलत राहायचं. खरं तर अशा विषयामध्ये जरा गंभीर राहावं ही सूचना शरद पवार आज शनिवारी देतात असं बिलकुल नाही. साताऱ्याला एका पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून पवारांनी परत तेच उत्तर दिलं जे त्यांनी 19 जूनला दिलेलं आहे. या विषयात विरोधी पक्षांना माहिती द्यावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्व पक्षीयांची बैठक घेतली होती. बैठक म्हणजे ते जे काय व्हिडिओ कॉन्फरन्स केली होती. तर त्यात आम्हाला का बोलवलं नाही म्हणून आम आदमी पार्टी किंवा राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी वगैरे यांनी आदळपट केली.
म्हणजे काय लग्न समारंभ होता का? प्रत्येकाला आमंत्रण दिलं पाहिजे, याचं आमंत्रण राहिलं, त्याचा मानपान राहिला, हा मानपानाचा विषय आहे? बिलकुल नाही. त्यामुळे आवश्यक त्या लोकांना बोलवून त्यांचं मत विचारलं गेलं, त्यांना समजावून सांगण्यात आलं काय घटनाक्रम आहे तो. जेवढं शक्य आहे तेवढं सरकारकडून सांगितलं जाते, पण काही भाग गोपनीय राखावा लागतो. चीन तर आपले सैनिक किती मारले गेले त्यांचा तपशील सुद्धा लपवून ठेवते, त्यांच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवते, त्यांचे मृतदेह कुठे आहेत ते सुद्धा लपवते चीन. चीन एवढी गोपनीयता पाळणार, काय झालं ते सांगणार नाही, आणि आम्हाला मात्र सगळं जगासमोर उघडं करून ठेवायचे. याला बेतालपणा म्हणतात. आणि म्हणून 19 जूनच्या त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये शरद पवारांनी एक अतिशय महत्त्वाची सूचना दिली होती की हा अतिशय संवेदनशील विषय आहे, राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे, तेव्हा त्यामध्ये अतिशय जपून बोललं पाहिजे, बेताल वक्तव्य करू नयेत. हे त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं नव्हतं, हे त्यांनी राहुल गांधींना सांगितलं होतं. पण दीर्घकाळ काँग्रेसमध्ये ज्यांनी सरकार चालवलंय, संरक्षण खातं चालवलंय, त्यांना ही बुद्धी नाही आहे. चिदंबरम सारख्या माणसाने, सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्यांनी गृह खात्याचा कारभार सांभाळलेला आहे. त्यांना ही बुद्धी ते कोणी जाऊन सांगत नाहीत या आपल्या उधळलेल्या नेत्याला, किंवा तोंड सांभाळून बोल, कारण त्यांना भीती देशाच्या सुरक्षेची चिंता नाही आहे, त्यांना आपल्याला पण पक्षातून काढून टाकतील का याची चिंता आहे. म्हणून ते खरं बोलायचं धाडस करू शकत नाही. अदिती सिंग नावाच्या रायबरेलीतल्या काँग्रेस आमदार महिलेने जेव्हा प्रियंका गांधी त्या 1000 बसेसचा तमाशा मांडतात तेव्हा म्हणाले या तमाशाने पक्षाची मतं जातात, कृपा करून तमाशा थांबवा प्रियंका गांधी, अशी जाहीर विनंती केली. तेव्हा त्यांचीच पक्षातून हकालपट्टी झाली. मग सुशील कुमार शिंदे किंवा चिदंबरम कुठल्या तोंडाने राहुल गांधींना आवरणार? त्यांना पक्षातून हाकून लावतील. कारण राहुल गांधींनी काही मूर्खपणा करावा आणि तोच कसा शहाणपणा आहे एवढंच बोलणं किंवा वागणं म्हणजे काँग्रेसचं कार्य झालेलं आहे. कदाचित ह्याच परिस्थितीतून आपल्याला जायला लागू नये म्हणून 20 वर्षापूर्वी शरद पवारांनी काँग्रेस सोडली असावी. कारण इथे आपल्याला बुद्धी गुंडाळून वागावं लागेल हे लक्षात आल्यावरच पवार बाहेर पडले. आणि तेच नव्हे, तारिक अनवर किंवा संगमा हे नेते बाहेर पडले होते. पुढल्या काळात तर राहुल गांधी आपला मूर्खपणा बोलणाऱ्या प्रत्येकाला बाहेर काढत गेले. जयंती नटराजन असतील किंवा टॉम वडक्कन हा प्रवक्ता, यांना बाहेर काढत गेले. अगदी काल परवा संजय झा नावाच्या प्रवक्त्याची हकलपट्टी झाली कारण तो सत्य बोलायला गेला. तेव्हा ज्या पक्षामध्ये सत्य बोलणं, पक्षाच्या विषयीचं सत्य बोलणं हा सुद्धा गुन्हा आहे, त्यांना सत्य सांगून चालेल कसं? त्यांना समजणार कसं? साहजिकच ते कोणीतरी जुना काँग्रेसी बोललेलं आहे. शरद पवार हे मूळचे काँग्रेस पक्षातलेच आहेत, त्यांचा पिंड काँग्रेस आहे, त्याच विचारांचा, तत्वज्ञानाचा आहे. पण त्यांना सुद्धा कळतंय की राहुल गांधी बोलत आहेत त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होतोय. पण तेवढी बुद्धी आपल्याकडच्या संपादक पत्रकारांना नाही. ते त्याच्यावर रोज चर्चा चाललेत की किती जमीन गेली, झटापट झाली, याचा अर्थ ते आपल्याकडे आले की आपण तिकडे गेलो, ॲक्च्युअल नियंत्रण रेषा नेमकी कुठे आहे, काय काय चर्चा चालल्यात. हा विषय तरी कोणाला माहिती आहे का? पण नाही, माहिती नाही म्हणूनच बुद्धिमान लोक झालेले आहेत. त्या विषयातलं कळत नाही, तो प्रत्येकजण त्या विषयातला बुद्धिमान असतो. काल परवा कुठला तरी एक साऊंड ऑफ म्युझिक काय असं काहीतरी, व्हॉइस ऑफ म्युझिक म्हणून एक कार्यक्रम बघितला ज्याच्यात ते अजय अतुल हे 2 संगीतकार होते. आणि त्यांनी एक मजेशीर गोष्ट, जुने संगीतकार कल्याणजी आनंदजी मधले आनंदजी त्यांना सांगितलं की म्हणले संगीतातलं बिलकुल कोणाला कळत नसेल. ते म्हणाले कोणाला? ते म्हणाले संगीतकाराला. कारण संगीतकार संगीत बनवतो आणि त्याला बाकीचे सगळे ह्याच्यात हे नको होतं, त्याच्यात ते नको होतं सांगतात.
क्रिकेटमध्ये अजिबात काही कळत नाही त्या माणसाचं नाव सचिन तेंडुलकर आहे, ज्याने क्रिकेटमधले मोठे मोठे विक्रम केले. जे कधी क्रिकेट खेळले नाहीत ते सचिनला शहाणपण शिकवायचे की बॅट कशाला मध्ये घातली, हा बॉल असा कशाला खेळला. तेव्हा राहुल गांधी जे बेताल बोलतात ते सेनापतींनाही शहाणपण शिकवतात. किंवा काँग्रेसचे एक संदीप दीक्षित नावाचे विद्वान ते आपल्या सरसेनापतीला गल्लीतला गुंडा म्हणतात. हे सगळे जाणकार आहेत, सुरक्षाविषयक तज्ज्ञ आहेत, आणि त्यांचे कान शरद पवारांनी टोचले की हा विषय नाजूक आहे. आणि शरद पवारांनी नेमकी गोष्ट सांगितली की जी ॲक्च्युअल रेषा आपण मानतो त्या रेषेच्या अलीकडे भारतीय भूभागामध्ये रस्ते बांधण्याचं काम आहे आणि ती चीनची पोटदुखी आहे, म्हणून चीनच्या लोकांनी तिथे कामात अडथळे आणले, त्यामुळे ही झटापट झाली. त्यांना मागे सरकवलं गेलं. आणि जो करार आहे की बंदुका का काय करत होते, बंदुका का वापरल्या नाहीत, हा जो प्रश्न अतिशहाणे विचारतात त्यालाही शरद पवारांनी साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं की जी ॲक्च्युअल नियंत्रण रेषा आहे तिथे कितीही वाद झाला तरी गोळी झाडायची नाही, हा करार पवार संरक्षण मंत्री असताना झाला. हे पवारांनी त्या साताऱ्याच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तेव्हा जे दीड शहाणे विचारतात की बंदुका हातात असून बंदुका वापरल्या का नाही, आपले सैनिक काय तंबाखू चोळत बसले होते का, असे अतिशहाणे नवे शिवसैनिक का आहेत जे विद्वान ते बोलतात. इतर पलटणी काय तंबाखू चोळत बसल्या होत्या का, अरे काय बोलताय, फार मोठी अक्कल लागत नाही हो. सामान्य बुद्धीच्या माणसाला या गोष्टी कळतात. इतक्या वर्षात त्या आपल्या भूमीत आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत नव्हतो म्हणून चीन निश्चिंत होता, पण आपण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय त्यामुळे चीनच्या भूमीलाही धोका निर्माण होतोय. कधीही भारतीय सेना तिथपर्यंत येऊ शकतात हे लक्षात आल्यामुळे चीनला पोटदुखी आहे आणि त्या रस्त्याच्या बांधकामात अडथळा चीनी सैनिक आणायला गेले, त्यातून झटापट झाली आहे. पण झटापट होताना सुद्धा 93चा पवारांनी केलेला जो करार आहे त्याच्या पालनामुळे गोळी झाडली गेली नाही, ना त्यांनी झाडली ना आपण झाडली, पण राडा झाला. आणि याचीच कबुली पवार देत आहेत आणि त्याच्यात ते साफ करतायत. पण त्याच्या पुढे जाऊन म्हणतात जमीन बळकावली किंवा जमीन दिली म्हणायची असेल तर ती 1962 पासूनची बघावी लागेल. आणि 1962 पासून 45,000 चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली आणि ती काँग्रेसच्या सरकारांनी बळकावू दिली, अगदी पंडित नेहरूंपासून. ह्याची आठवण पवार करून देत आहेत. पवार राहुल गांधींना जेव्हा 45,000 किलोमीटर चीनने बळकावलेली जमीन आहे सांगतात तेव्हा ते सांगतात बाबा रे तुझ्या पणजोबाने ही जमीन बळकावू दिलेली आहे. तेव्हा आत्ता किती जमीन गेली असा विचार करायचा असेल तर तो फार 1962 पासून करावा लागेल, 58 वर्ष मागे जावं लागेल. याला पवारांनी टोचलेले कान म्हणतात. हे पवार आठवण करून देत आहेत राहुल गांधींना. पण भान कोणाला आहे? देशाची सुरक्षा भाडमध्ये गेली, राजकारण महत्वाचं, कोरोना असो किंवा लडाखची झटापट असो, आम्ही आमचं राजकारण गलिच्छ राजकारण खेळत राहणार. आमची सेना डिमोरलाइज होत असेल, हतोत्साहित होत असेल तरीही आम्ही राजकारण करणार. आज सुद्धा पवारांनी कान टोचले, पण वर्षभर मागे गेलात, 1.25 वर्ष, तर सुप्रीम कोर्टाला कान टोचावे लागले होते. चौकीदार चोर आहे बघा, राफेलमध्ये घोटाळा झाला म्हणूनच कोर्टाने त्याच्याविषयीच्या याचिकेला स्थगिती दिली. कोर्ट पण म्हणते चौकीदार चोर आहे. असं जेव्हा राहुल गांधींनी विधान केलं तेव्हा लेखी नावाच्या खासदार या सुप्रीम कोर्टात गेल्या आणि त्यांनी राहुल गांधींनी कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली. तेव्हा सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना लेखी माफी, लिखित स्वरूपामध्ये माफी द्यायला लावली होती की तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या तोंडात खोटे शब्द घालताय
सुप्रीम कोर्टाने कुठेही हा करार भ्रष्ट आहे किंवा चौकीदार चोर आहे असं म्हटलेलं नाही. पण राहुल गांधी किती बेछूट खोटं बोलतात हे त्यांनीच एका प्रतिज्ञापत्राने लिहून दिलेलं आहे. कपिल सिब्बल नावाचे जे काँग्रेसचे खासदार आहेत आणि सुप्रीम कोर्टातले वकील आहेत, त्यांनी खूप काय काय सावरासावरी करायचा प्रयत्न केला, सर्वासर्व केली, पण सुप्रीम कोर्टाने मान्य केली नाही. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात राहुल गांधींना माफी मागायला लावलेली. आणि कशाबद्दल माफी लिहून दिली? सुप्रीम कोर्टाचा अवमान नाही. सुप्रीम कोर्ट सुद्धा चौकीदार चोर असं म्हणतं. हा जो राहुल गांधींचा दावा आहे तो खोटारडेपणा आहे. आणि आपण खोटं बोललो, आपण चुकीचं बोललो, आपण सुप्रीम कोर्टाच्या नावावर खोटारडेपणा केला, हे एका प्रतिज्ञापत्राने राहुल गांधींना लिहून द्यायला भाग पडलेलं आहे. तेव्हा जो प्रतिज्ञापत्रावर आपला खोटारडेपणा कबूल करतो तो माणूस देशाच्या सुरक्षेशी खेळतोय, हेच पवारांनी परत एकदा सांगितलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा जो विषय आहे त्यातलं गांभीर्य पवार सांगतात हे निदान पवारांच्या समर्थकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना पडळकरांविषयी सुद्धा पवारांना विचारलं गेलं, पण त्यांनी उडवून लावलं. त्याला फारशी किंमत दिली नाही. पण पवारांनी अतिशय सविस्तर असं उत्तर लडाख प्रकरणात दिलेलं आहे. अर्थात त्यामुळे राहुल गांधी सुधारतील असं बिलकुल नाही, ते शक्यच नाही. राहुल गांधींनी विडा उचललेला आहे की ते काँग्रेस पुरती नामशेष करूनच थांबणार आहेत. कारण राहुल गांधींचे कान कितीही टोचा, त्यांना भान कुठे आहे? बेभान झालेला माणूस आहे, बेताल झालेला माणूस आहे. जुलै 2013 मध्ये काँग्रेसचे जे ज्येष्ठ बुद्धिमान नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसला राहुल गांधींना सावध करायचा प्रयत्न केला होता की नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातलं काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं राजकीय आव्हान आहे. आपण ज्या पद्धतीत काँग्रेस त्यांना हाताळते ते काँग्रेसलाच हानिकारक ठरणार आहे, हे जयराम रमेश बोलले होते. पण राहुल गांधींचे भाट आणि चमचे यांनी जयराम रमेशवर उलटा हल्ला चढवून त्यांना गप्प केलं होतं. राहुल गांधी 2014 साली किती मूर्खपणाने आणि चुकीचा प्रचार करतायत याची जाणीव जयराम रमेशनीच करून दिली होती. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही काँग्रेस जन 2014च्या निवडणुकी आलं समोर त्याच्यासाठी चिंतेत आहोत, पण राहुल गांधी 2019 साठी पक्षाची संघटना बांधतायत. याचा अर्थ कळतो मित्रांनो. जयराम रमेश काय सांगत होते? 2014ची निवडणूक समोर आहे, पण राहुल गांधी 2019च्या निवडणुकीची तयारी करतायत. याचा अर्थ राहुल गांधी पक्षाचं नेतृत्व करतायत, 2014च्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळतायत, पण त्यांना त्या निवडणुकीची फिकीर नाही. ते 2019 साली पक्ष कसा जिंकेल असा विचार करून प्रचार करतायत, संघटना बांधतायत. हे 2013 साली सांगत होते जयराम रमेश, पण त्यांचं ऐकलं कोणी? उलट त्यांना गप्प करण्यात आलं. 2019च्या निवडणुका जवळ आल्या तेव्हाही पुन्हा जयराम रमेश यांनी कान टोचले होते की सल्तनत गेली आहे, पण सुलतानांची नशा कुठे उतरली आहे, असे उद्गार जयराम रमेश यांनी काढले होते. पण राहुल गांधी चौकीदार चोराच्या घोषणा देण्यात रमलेले होते. त्या कल्लोळात त्यांना जयराम रमेशचा आवाज ऐकू आला नाही. आज सुद्धा अनेक संपादक, पत्रकार, अँकर राहुल गांधींचा मूर्खपणा हा शहाणपणा ठरवण्याचा जो हलकल्लोळ करत आहेत त्याच्यामध्ये पवारांचे शब्द राहुल गांधींना ऐकू कसे येणार? त्यांना ऐकू येऊच शकत नाही. कारण राहुल गांधी एका आपल्या चमचे भाट यांच्या घेराव मध्ये बसलेले असतात
घोळक्यामध्ये बसलेले असतात, त्यांच्या कानापर्यंत बाहेरचे आवाज जात नाही. राहुल गांधी आपल्याला पाहिजे तेच ऐकतात आणि आपल्याला पाहिजे तेच जगाने ऐकावं असं त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांना वाटतं की आपण बोलतोय त्याच्यावर जगाचा विश्वास आहे. राहुल गांधींच्या बोलण्यात काडीचंही तथ्य नाही, हे 2019 साली मतदाराने सिद्ध केलं मतदानातून. पण निकाल काय लागले त्याचं भान राहुल गांधींना कुठे? ते परत सांगतात, घाबरू नका मोदी, जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. तेव्हा काय गेलं ते कबूल करून टाकलं. अरे राहुल गांधी मोदी घाबरतात कुठे? मोदी जनतेशी सतत संपर्कात आहेत, सतत संपर्कात आहेत. त्यांची मन की बात किती लोक ऐकतात ते बघितलं तरी कळेल, पण ते बघायला राहुल गांधींना वेळ कुठे? ज्योतिरादित्य शिंदे नाराज आहेत, त्यांची नाराजी काय आहे त्याकडे बघायला राहुल गांधींना वेळ नसतो. पक्षाचे आमदार सोडून जात आहेत, पक्षाचे इतर नेते पक्ष सोडून जात आहेत, त्यांचा आवाज ऐकायला राहुल गांधींना वेळ आहे नाही. राहुल गांधी आपणच बोलतात, आपणच टेप करतात, आपणच ते ऐकतात आणि त्यांना वाटतं आपण बोलतोय तेच जनता बोलते. त्यामुळे पवारांनी कान टोचले असतील, पण त्यामुळे राहुल गांधींच्या डोळ्यात अंजन पडेल. कोणी आपल्याकडे एक म्हण आहे की डोळ्यात अंजन घातले. अरे पण मित्रांनो लक्षात घ्या, डोळ्यात अंजन घातलं तर त्यासाठी डोळे उघडे लागतात. डोळे बंद असतील आणि पापण्यांना अंजन लागून काही उपयोग नसतो. कारण पापणी उघडली की अंजन बाजूला गेलं, डोळ्याला परत तेच दिसणार जे आपल्याला बघायचंय. डोळे सगळं दाखवतात मित्रांनो, पण आपली बघायची इच्छा पाहिजे. राहुल गांधींना जगातलं सत्य बघायचं नाहीये, पण म्हणून परिणाम व्हायचे थांबत नाहीत, परिणाम व्हायचे थांबत नाहीत. त्यामुळे जे काय राहुल गांधी करतायत, त्यांनी पवारांनी त्यांना कितीही सावध करायचा प्रयत्न केला किंवा त्यांचे कान टोचले म्हणून काहीही उपयोग नाहीये. ते तसंच बडबडत राहणार आणि त्यातून काँग्रेस नामशेष होत जाणार आहे. बाकी कोणीही वाचवू शकणार नाही. अगदी सामान्य भाषेत सांगायचं तर आपल्याच गळ्यात हार घालून जो बोकड खाण्याकडे धावत सुटलेला असतो त्याला ब्रह्मदेव पण वाचवू शकत नाही. काँग्रेस आज राहुल गांधी हा काँग्रेससाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात मोठी समस्या आहे. पण त्यांचे चमचे आणि भाट म्हणतात की राहुल गांधी हेच तर सोल्युशन आहे, हेच तर उत्तर आहे. आणि ते उत्तर होत नसल्यामुळे वारंवार नापास होणे या पलीकडे काँग्रेसला पर्याय नाही. तेव्हा पवारांनी कान टोचले असतील, पण त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो. राहुल गांधी असेच बडबडत राहतील आणि हळूहळू राहुल गांधींचा अण्णा हजारे होऊन गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. परत एक नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तुम्हाला आवडला हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, तुमच्या मित्रपरिचितांना पाठवा. प्रतिपक्ष यूट्यूबला सदस्य व्हा, सबस्क्राईब करा. नमस्कार.